हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम हरी जय जय राम हरी कृष्ण जय जय राम हरी जय जय राम कृष्ण जय जय राम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले वो साजणी हरी सुख झाले वो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले वो साजने झाले वो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा का सुकृताची जोडी जोडी का सुकृताची जोडी जोडी बहुधा सुकृताचे जोडे जोडे बहुधा सुकृताचे जोडे म्हणून विठ्ठली आवडी आवडी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर 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 सर्व
हरी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने सुख झाले बो साजणी सुख झाले बो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ साधने सगळे म्हणा, सगळे म्हणा. सुख झाले ओ साधने विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो विठ्ठल बरवा तो विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडे म्हणून विठ्ठली आवडे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाते आगर हरी सर्व सुखाते आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाते आगर सर्व सुखाते आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर
हर हर रे रे रम रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी सजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले ओ सजनी सुख झाले ओ सजनी सजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव माधव गर्भ माधव बरव माधव बरवा
विठ्ठल 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 टाळी वाजवा म्हणा, टाळी वाजवा. विठ्ठल 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 पुरुषोत्तम बाबू श्री सद्गुरु भाऊ महाराज की जय. सब संतन की जय. विठ्ठल 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 समचरण सरोजम सांदणीलांबुदाभं जगन्हितपाणिं मंडनं मंडनानां तरुण तुलसी मालांकंधरं कंजनेत्रं सदेधबलः संविठ्ठलं चिन्तयामि सदा पंढरीनाथ पादाभिवृन्दं निवृत्तीश्वरानुग्रहात् प्राप्तत्वं
महेंद्रायणी तीरभूमो वसंतं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यं रामनाम वरानने ओम नमो भगवते वासुदेवाय माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती माझी ऐकावी विनंती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती ज्ञानदेवा श्रेष्ठमूर्ती तुम्ही बैसुनी अंतरी मज जागवा निर्धारी वैसरी ऐकवी मन जागवा निर्धारी बैसुनी अंतरी मज जागवा निर्धारी वैसरी ऐकवी मन जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी मज जागवा निर्धारी तुम्ही बैसोनी अंतरी मज सर्वजण प्रेमाने म्हणा श्रीराम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम मंगल भवन मंगल श्री राम जय राम जय जय राम श्री राम दशरथ अजिर बिहारी श्री राम जय राम जय जय राम सिय राम मय सब जग जानी श्री राम जय राम जय जय राम करहु प्रणाम जोरी जुग पाणी श्री राम जय राम जय जय राम मंगल भवन मंगल सहित जय जपत पुरारी श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम जय 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 हनुमान गोसाई श्री राम जय राम जय जय राम कृपा करो गुरुदेव की नाई श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम काय म्हणतात महाराज रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले व साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी प्रभू सेवेकरता घेतलेला अभंग जगतवंद्य संत सम्राट संत शिरोमणी साधकांचे मायबाप योगी यांची माऊली ज्ञानी यांचे राजे तुम्हा आम्हा अनाथांची माय असणारे भगवान ज्ञानेश्वर महाराजांचा चार चरणांचा बहुतेकांच्या परिचयातला पाठातला गोड असा
मंगलाचरणाचा असा गोड अभंग घेतलेला आहे. तरी आपण सर्वजण मिळून यथामती यथा अवकाश श्री गुरु कृपेने अभंगावर चिंतन करण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. आपणा सर्वांच्या अंतःकरणात निरागस निर्विकार निर्लेप स्वरूपाने निरंतर निवास करणाऱ्या माऊलींच्या चरणी पुन्हा पुन्हा विनम्र अभिवादन करून सेवेला आरंभ करतो. जय जय ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षतीये आधार शक्तीची अंकी वाढविसी कौतुकी हृदयाकाश पल्लकी पर्यदेसी निजी प्रत्येक ज्योतीची ओवाळणी करसी मनपवनाची खेळणी आत्मसुखाती बाळलेनी लेबविसी 17 स्तन्यदेसी अनहता हल्लरुगासी समाधी बोधे निजविसी बुजावुनी म्हणून साधका तुम्हा बोली पिके सारस्वत तुझी पावली या कारणे मी सावली न संडी तुझी म्हणवोनी अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञाभिमाते ग्रंथ निरोपणी तू आपुले निस्नेह पल्लवे माते पांगुर विसील सदैवे तरी आताची आघवे निर्मीन माये नमो विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा विशद बोध विदग्धा नमो विशद बोध विदग्धा विद्यारविंद प्रबोधा विद्या अरविंद प्रबोधा ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय सद्गुरु विघ्नहर्ता जय जय सद्गुरु बुद्धिदाता जय जय सद्गुरु सत्यज्ञानानंता जय जय संत मुकुटमणी मधुरया गिरा वल्गुवाक्यया बुधमनोज्ञया पुष्करेक्षण विधी करी रिमा वीरमयती अधर सीधुना ध्यायस्व माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम 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 ऐसे देई प्रेम काही कळा ऐसे देई प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. ओम नमो भगवते परमहंसा स्वादित चरण कमल चिन्मकरंदाय भक्तजनमानस निवासाय श्रीरामचंद्राय वागीशायस्य वदने लक्ष्मीर्यस्य च वक्षसि
यस्यांस्ते हृदये संवित्तं नृसिंहं भजे ऋण झुणु ऐसा वाजविसी वेणू सुंदर तू श्याम तनु अलंकापुरी उभा अससी जनकसुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निधान की ताकी युगपद कमल मनावू जा सुकृपा निर्मल मती पाव आये हनुमंत बिराजी कथा कहू मती अनुसार प्रेम सहित गादी धरू पधारिये पवन कुमार भक्त भक्ति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक जिनके पद वंदन किए नासे विघ्न अनेक जेथे आठविती स्वामी चेते पाय उत्तम ते ठाय रम्य स्थळ उत्तम ते ठाय रम्य स्थळ रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज यांच्या अभंगावर त्यांच्या कृपा प्रसादाने काही चिंतन करण्यापूर्वी मातृवर्ग पितृवर्ग बंधुवर्ग भगिनीवर्ग आबाल वृद्ध गुणीजन मंडळी महात्मा गण मंडळी सर्वांना प्रेमपूर्वक दंडवत विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा अनंत कृपामूर्ती श्रीमंत भगवान ज्ञानेश्वर महाराज सेवेकरता घेतलेल्या अभंगाच्या माध्यमातून रुक्मिणी संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्मा ज्या परमात्म्याला आपण परब्रह्म म्हणतो भगवान शंकराचार्यांनी म्हटलंय परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम ज्ञानोबारांनी म्हटलंय नेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी परमात्मा कोणत्या काळात इथे आले माहीत नाही पण भगवान पांडुरंगाला पुंडलिकरायाने उभं केलं तिष्ठंत मानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम भगवंताला उभं केलं आणि उभं करत असताना भगवंताला एक काम लावलं भगवान आजपर्यंत तुम्ही माझी वाट पाहत होतात मी कधीतरी तुमच्याकडे पाहीन काहीतरी तुमच्याकडे मागीन पण मी काय मागतो याचा विचार करून तुम्ही मला द्याल अशी अपेक्षा आहे परमात्मा मला जर तुम्ही काही देत असाल तर माझं एक वचन आहे का ही वीट आहे या विटेवर उभे राहा कटेवर हात ठेवा दोन हात कमी करा दोन हातातली शस्त्र कमी करा आणि शास्त्राच्या दृष्टीने जगाच्या उद्धाराचा विचार करा एका हातात कमळ घ्या एका हातात शंख घ्या ते म्हणले का याचं कारण सांगतो भगवान म्हणाले पुंडलिकराय म्हणाले भगवान तुमच्याकडे जर ध्रुवासारखा बालक भक्त आला तर त्याच्या गालाला शंख लावून वेदाचेही मती ठेले लागला बोलू ना तरी मधुवनी ध्रुवासी केले ते कपोले शंख शिवतले ते वेदाचेही मती ठेले लागला बोलू असं त्याला काहीतरी ज्ञान द्या त्या ज्ञानाच्या माध्यमातून त्याच्या अनंत पिढ्याचा उद्धार होईल ज्ञाने ही विद्यते देवो किंवा ज्ञाना देवतु कैवल्यम ज्ञानाने जो जीव मुक्त होणार आहे ते ज्ञान त्याला द्या थोड्या वेगळ्या भाषेत सांगायचं झालं तर त्याला आत्मज्ञान किंवा ब्रह्मज्ञान या दोन गोष्टीचा मेळ घालून द्या व्यष्टी आणि समेष्टीचा त्याला संगम कसा करता येईल एवढं ज्ञान त्याला द्या पोट भरण्याचं ज्ञान सगळ्याला आहे उद्धाराचं ज्ञान कमी पडतंय म्हणून तुम्ही कृपा करा विठ्ठल ठीक आहे म्हणाले हातातला जो कमळ आहे त्याचं काय कराल म्हणजे त्या कमळाच्या योगे एक काम करा हातीचे निलीला कमळे पोजू तयाचे ज्ञानोबरायसारखा तुकोबरायसारखा नाथबाबासारखा थोडं पुढं जाऊन सांगायचं झालं तर इथल्या भाषेत सांगायचं झालं तर सद्गुरू अलिबागकर महाराजांसारखा सद्गुरू धाऊ बापू महाराजांसारखा महात्मा आला तर त्यांची पूजा करा कमळाच्या द्वारा एवढंच माझं मागणं आहे आणि हातात जो दंड घेतलाय काठी आहे ती दोन्ही पायाच्या मध्ये ठेवा तुम्ही या जन्मात या अवतारात कोणालाही दंड करायचं नाही विठ्ठल आणि तिसरं कारण प्रमाणम भवाब्देरिदम्मामकानामितंबक्कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वे सत्यधृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम हे कमरेवर हात ठेवण्याचा दुसरा अर्थ असा सांगितला जाणोनी भक्ता भव लक्षण जगन प्रमाण दावितो
स्विमिंग पूलमध्ये जर माणूस उतरला तर तो बुडत नाही, कारण पाणी कमरे इतकंच असतं. तसं परमात्म्याने कमरेवर हात ठेवून असं सांगितलं की भवसागरातलं भवनदीतलं पाणी कमरे इतकंच आहे, तुम्ही बुडणार नाही. अगदी बिंदास्त तुम्ही चालत राहा. अगदी काही त्रास वाटला तर तारू भला पांडुरंग, पाव भिजवून येदी अंग. विठ्ठल त्यातही त्याला शंका वाटली तर आम्ही आहोतच. नामाची या सहस्रवरी नावा यावधारी सजोनिया संसारी तारू झालो, ते सामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मैया वेशित चेत साम. या बुद्धी या दृष्टीने तुम्ही जगाचं कल्याण करा. पण हा परमात्मा जेव्हा उभा राहिला तेव्हा ज्ञानोबारांनी सुद्धा त्याला पाहिलं. पण ज्ञानोबारांनी पाहिल्यानंतर ज्ञानोबाला जे आनंद झाला, जे सुख झालंय, त्या सुखाची अभिव्यक्ती म्हणजे हा अभंग आहे. संत सुखाची अभिव्यक्ती करतात आणि जीव दुःखाची अभिव्यक्ती करतो. विठ्ठल तुम्ही कोणत्याही जीवाकडे जा, तो तुम्हाला त्याचं दुःखच सांगेल, सुख सांगणार नाही. कदाचित त्याला असं वाटत असेल माझं सुख सांगितलं तर याची नजर लागेल म्हणून तो सांगत नसावा, कदाचित. पण संत मात्र आपलं दुःख लपवतात आणि सुख सांगतात. विठ्ठल त्यांना दुःख वाटतच नाही. दुःख ते कैसे नाही स्वप्नासी, भुक्ती मुक्ती कामारी झाल्या धासी, त्याचे वर्म तू आम्हापासी, सुखे राहिलासी प्रेमाची. ही भूमिका या भूमिकेवरून ते बोलतायत. या भूमिकेवरून ते बोलतायत. अजून थोडं पुढे जाऊन सांगू का? परमार्थात माणसाला अवस्था बोलायला लावते आणि संसारात व्यवस्था बोलायला लावते. विठ्ठल पण ज्ञानोबाराय विचार करतात ही अवस्था कोणाला सांगायची कोणाला? ज्याला कळेल त्याला सांगावं. आणि आपली अवस्था आपल्या अत्यंत जवळच्या माणसाला कळते, मित्राला किंवा मैत्रिणीला कळते. ज्ञानोबाराय माऊली या शब्दातून स्त्रीरूप धारण करून बोलतायत ना, म्हणून मैत्रिणीशी बोलतायत. विठ्ठल ज्ञानोबारायची मैत्रीण हाडा मासाची नाही, पंचभूतात्मक शरीराची नाही, ती अव्यक्त आहे. पण तरी सुद्धा तिची दोन रूप आहेत. एक वृत्ती या रूपाने आहे आणि दुसरी बुद्धी या रूपाने आहे. वृत्ती या रूपाने मैत्रिणी ती चिंतन करते आणि बुद्धी या रूपाने जी मैत्रिणी ती निश्चय करते. विठ्ठल आपली वृत्ती चिंतन करते पण निश्चय करीत नाही, आणि निश्चय करत नाही म्हणून सुख होत नाही. आपला निश्चय संसाराचा आहे म्हणून सुख नाही, आणि त्यांचा संसाराचा विषय असा पक्का निश्चय, लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरधार हरिविन. आणि आपलं कसं आहे, सायासे करिसी प्रपंच नसी हरी सिन भजसी कोण्या गुणी. आणि त्याच्या आधी म्हणतो आसोनी संसारी. विठ्ठल हे जे आसोनी संसारी जी वेगवेगळी कोरी आहे हे सर्वांसाठी आहे. पण सायासे करसी प्रपंच नसी हा उपदेश आहे, आणि लटिका व्यवहार सर्व संसार हा बोध आहे. ही अवस्था आहे. ज्ञानोबाराय परमात्म्याला पाहून बोलतायत. ज्ञानोबारायच्या भाषेत सांगू, बोली अरूपाचे रूप दावीन, अतींद्रिय परिभोगवीन इंद्रिया करवी अतींद्रिय भोगवीन, आणि अरूपाचे रूप दावीन बोली. विठ्ठल त्यांचे बोल कसे आहेत? कानी लागता महुर अर्थे विभांडे जीवहार. कानाला गोड लागतं पण अर्थ पाहायला गेलं की जीव जातो. नवे जीव दशा जाते, तो शिवच होतो. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होनी उठी कवणू कुजो. ही जी स्थिती आहे ही स्थिती ज्ञानोबारायची आहे. आणि या स्थितीवरून ज्ञानोबाराय आपल्या मैत्रिणीशी बोलतायत. पण ज्ञानोबारायची मैत्रीण सुद्धा वृत्ती आणि बुद्धी एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यामुळे त्या ज्ञानोबारायला प्रश्न करतायत आणि ज्ञानोबाराय उत्तर देतात. मग ज्ञानोबारायचाच प्रश्न आहे, ज्ञानोबारायचंच उत्तर आहे, पण कल्याण जगाचं आहे. विठ्ठल कल्पना करा, ज्ञानोबाराय आपल्या मैत्रिणीला सांगतात, अगं मला सुख झालंय. आणि थोडं पुढे जाऊन सांगू का, कोणालाही सुख झालं तर लपवता येत नाही, ते त्याच्या चेहऱ्यावर दिसतं. उपवासी असलेल्या माणसाचा चेहरा लपत नाही, पोट भरलेल्या माणसाचा चेहरा लपत नाही, दुःखी माणसाचा चेहरा लपत नाही, आणि आनंदी माणसाचा चेहरा लपत नाही. त्याची येतात ढेकर
त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर. आनंदाचे हरिहर, आनंदाचे हरिहर, त्याची येतात ढेकर, त्याची येतात ढेकर. अजून थोडं बाजूला जाऊन सांगतो. कानी जे पेरले डोळ्यात ते उगवले. जे गुरुजींनी कानात पेरलंय ते डोळ्यात उगवलंय. तुकोबराने अजून त्याचं सोपं रूप केलं. वाचेची आळा कवळिले ब्रह्म, चुकविला श्रम पृथक तो, सुलभते झाले जवळीच आले पंढरीये. आपण शेतकरी आहोत. एखादं रोप लावलं की त्याच्या भोवती आळं करतो, आळी करतो, खत घालायला, पाणी घालायला. तसं वाणी रूपी आळ्यामध्ये ते रोप लावलं आणि त्याची जोपासना केली, म्हणजे जप केला, त्याचं सातत्य ठेवलं, ते हृदयात उतरलं, पोटात उतरलं, त्याचा ढेकर आला आणि ते डोळ्यात उगवलं. विठ्ठल 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 विठ्ठल. डोळ्यात उगवणं म्हणजे दर्शन, हे त्याचं उत्तर आहे. दर्शन. पुढे पुढे जाऊन सांगू का? गुरुजींनी जे कानात पेरलं ते डोळ्यात उगवलं नाही, पण बायकोनी जे पेरलं ते लगेच उगवतं. कळलं तर बरं होईल. विठ्ठल 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 विठ्ठल. तिने कामावरून आल्याबरोबर संध्याकाळी सांगावं, तो माशी सांगते वेगळं निघा, लगेच उगवतं. आणि साधू संतांनी सांगितलं, तरी झड झडोनी वहिला निघ, तरी झड झडोनी वहिला निघ, तरी झडझडी वहिला निघ, तरी झडझडी वहिला निघ. ये भक्तीची ये वाटे लाग, ये भक्तीची ये वाटे लाग, ये भक्तीची वाटे लाग, ये भक्तीची वाटे लाग. जिया पावसी अव्यंग, अव्यंग जिया पावसी अव्यंग, या पावची अव्यंग, या पावची अव्यंग. निज धाम माझे, निज धाम माझे, निज धाम माझे, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, माऊली. जे पावसी अव्यंग धाम माझे, हे गुरुजींनी सांगितलं, हे लक्षात येत नाही, पण तिने सांगितल्यावर लगेच 1 BHK बुक, 2 BHK बुक. त्रास होतो म्हणले माझ्या बायकोला. जिथे वृत्तीला आणि बुद्धीला त्रास होतो ना, तिथेही भजनच करावं माणसाने. विठ्ठल 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 विठ्ठल. अजून थोडं बाजूला सांगतो. विदुर काकांना कौरवांच्या दरबारात त्रास कमी नव्हता, पण तरी सुद्धा विदुर काकांनी धर्म उपदेश करणं सोडलं नाही आणि कृष्ण भजन सोडलं नाही. आणखी एक गोष्ट सोडली नाही. दुर्योधनाचा पगार घेतला, पण डबा त्याचा खाल्ला नाही, त्याच्या पगारातला 1 रुपया खाल्ला नाही. स्वतः शिलोंच्या वृत्तीने जगले म्हणून व्यवस्थित राहिले. तेच भीष्माचार्य विदुर काकापेक्षा वयाने, गुणाने, ज्ञानाने मोठे. वयाने म्हणाल तर इच्छा मरण आहे, गुणाने म्हणाल तर कृष्ण भक्ती आहे, ज्ञानाने म्हणाल तर बृहस्पतीचे शिष्य आहे, स्वभावाने म्हणाल तर गंगेचे पुत्र आहेत. वडिलाकडून इच्छा मरणाचा वरदान मिळाला आणि आयुष्यभर प्रत्येक श्वासाला विष्णू सहस्रनामाचा पाठ चालू आहे. एवढ्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्यांच्या. एवढं सगळं आहे. धर्मदंड त्यांच्या हातात आहे. दुःशासनाने जेव्हा द्रौपदीच्या वस्त्राला हात घातला तेव्हा भीष्माचार्यांनी मुंडकं जरी ओढवलं असतं तर कोणी बोललं नसतं. पण काय करता, ज्याचं खाल्लं त्याच्या पुढे बोलता येत नाही, कारण डबा दुर्योधनाचा होता. आणि तुम्ही ज्याचा डबा खाता त्याच्या दबावाखाली राहता. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून आपल्याकडे गीतेच्या 15व्या अध्यायाची म्हणण्याची पद्धत आहे. वाढायला घेतल्यापासून सुरुवात करेपर्यंत 15वा अध्याय होतो, पण माणसाला शिजेपर्यंत दम निघतो म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. निर्माण मोहाजित संग दोषा
अध्यात्मनित्यां निवृत्त कामः द्वंद्वैर्मुक्ता सुख दुःख संज्ञैर्गच्छन्त्य मूढा पदमव्ययं तत्. विदुर काका निर्माण मोह आहेत आणि तेच भीष्माचार्य 53 दिवस शरपंजरी पडलेत, उत्तरायणाची वाट पाहतायत. भगवान श्रीकृष्ण त्यांना भेटायला आले. सर्व पांडवांशी संवाद करता करता देवाशी बोलले. इति मतिरु कल्पिता वितृष्णा विभुम्नी सात्वत मुनी पुंगवी. भगवान, माझी मुलगी उपवर झाली आहे. तिच्यासाठी योग्य वर शोधत होतो. मला योग्य वर सापडला. माझ्या मुलीशी लग्न कराल असं म्हटल्यावर बाकीच्यांना आश्चर्य वाटलं. हे नैष्टिक ब्रह्मचारी आहे. जन्मतेनी प्रसंगे स्त्री देह शिवणे अंगे, तेथून आगवे सोवळे करणे असा महात्मा आहे. आणि म्हणतो माझ्या मुलीशी कृष्णाशी लग्न करायचंय, कसं शक्य आहे? विचारलं, बाबा तुम्ही तुमची मुलगी कृष्णाला वरू पाहता, लग्न करू पाहता, खरंच सांगा मुलगी कुठे आहे? काय तुमच्या मुलीचं नाव? भीष्माचार्यांनी सुंदर सांगितलं. बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एकाकेशी राजे हरी बुद्धी जपे, तो नर दुर्लभ वाचेशी सुलभ राम कृष्ण. माझी बुद्धी नावाची मुलगी उपवर झाली, सद्बुद्धी झाली. हे जे आतापर्यंत रक्त वाहून गेलं ना, ते दुर्योधनाचा डबा होता, ते अशुद्ध रक्त वाहून गेलं. आता विशुद्ध मती झाली. आणखी एक आहे, माझ्या मुलीला वरत असताना माझ्या मुलीची एक भावना आहे, रिद्धी सिद्धी निधी अवघी चौपारी. आणि त्या परमानंदात आता ती निमग्न व्हायला तयार आहे, म्हणून लग्न करायला मागणी घातली. विठ्ठल 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 विठ्ठल. तसंच ज्ञानोबर आहे. भीष्माचार्यांचीच भाषा या अभंगात मांडतायत आणि ते आपल्या मैत्रिणीला सांगतायत. एखादी मुलगी सासरी वर्षभर राहते. आता शाळा संपल्या, सुट्ट्या लागल्या, माहेरी जाते 8-15 दिवस. माहेरी गेले की ती माहेरी आल्यानंतर तिची मैत्रीण माहेरीच येते. जी बालपणापासून मैत्रीण आहे ती माहेरीच येते. आणि दोघी मैत्रिणी भेटल्या की रात्रभर सुखसंवाद होतो. गीतेच्या भाषेत सांगू, मच्चित्ता मद्गत प्राणा बोधयंत परस्परम तयंत शमाम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. पण खरं सांगू, ती जेव्हा बोलते ना, तिच्या नवऱ्याचीच गुणगान करते, तिच्या सासरचंच गुणगान करते आणि तिच्या सुखाचंच चित्र मांडते. तसं ज्ञानोबर आहेत, आपल्याच नवऱ्याचं गुणगान करतायत आणि आपल्याच सुखाची गोष्ट सांगतायत. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. परत ही जी मैत्रीण आहे आपल्यासारखी, तिचं जे जीवन आहे एका कंपाऊंड म्हणलंय. ज्ञानोबरायचं जीवन वेगळं आहे. हे विश्वची माझे घर, हे पूर्ण विश्व ज्ञानोबरायचं घर आहे. आणि या पूर्ण विश्वामध्ये ज्ञानोबराय ओत पोत भरलेले आहेत. सर्वाभूती सुखरूप एवढे मोठे ज्ञानोबर आहे. आणि ते ज्ञानोबर आहे आपल्या वृत्ती बुद्धिरूपी मैत्रिणीशी बोलतायत की मला सुख झालंय. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. आपल्याला फोटो काढताना आनंद होतो, सेल्फी काढताना त्याच्यापेक्षा जास्त आनंद होतो. पण एक्सरा काढताना आनंद नाही होत. एक्सरा काढायचं म्हटलं की भीती वाटते, काय निघेल सांगता येत नाही. म्हणून ज्याला ज्याला वाटतं ना मी खूप सुंदर आहे, त्याने दररोज सकाळी उठल्यावर आधार कार्डचा फोटो बघावा आणि मग म्हणावं आधार नाही कोणी. पण ज्ञानोबरायच्या वृत्तीचा आणि बुद्धीचा आधार एक परमात्मा आहे, जगदाधार परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याचं दर्शन झालं म्हणून सुख झालं सांगतात. आता ते रूप कसं आहे त्याचं थोडं चिंतन करू. विठाला अर्जुनाला दिसलं 11व्या अध्यायाच्या 11व्या श्लोकात, दिव्य माल्याम्बरधरम दिव्य गंधानुलेपनम सर्वाश्चर्यमयम देवम अनंतम विश्वतोमुखम. विष्णू सहस्रनामध्ये भगवान भीष्माचार्यांना दिसलं, विश्वमूर्तीर महामूर्तीर दीप्तमूर्तीर मूर्तिमान अनेक मूर्तीर व्यक्त शतमूर्ती शतानन. ज्ञानोबराला कसं दिसलं हा प्रश्न आहे. बाप रखुमा देवी वरू हृदयीचा जाणोणी, अनुभवे सौर सुकेला दृष्टीचा
डोळा पाहू गेले तव भीतरी पालटू झाला कानडाऊ विठ्ठलो करला तेने माझा लावी पांडुरंग कांती दिव्य तेज नळते रत्नगिण पागती प्रभा अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णले ते तेजी शोभा अजून थोडं बाजूला जाऊन सांगू का ज्ञानोबा रे आपल्याला देव पाहण्याची नजर देतात विठ्ठल देव पाहायचं असेल तर शास्त्राच्या आणि साधूच्या नजरेने पाहावा आणि जग पाहायचं असेल तर साधूच्या नजरेने पाहावा विठ्ठल साधू त्याला म्हणतात जो उसने पैसे नेतो परत देत नाही आणि साधू त्याला म्हणतात जो काहीच घेत नाही पण सगळं देतो ज्ञानदेव सांगे दृष्टांताची मात सांगे दृष्टांताची मात देव सांगे दृष्टांताची मात म्हणा सगळे देव सांगे दृष्टांताची मात साधूचे संगती तरुणोपाय साधूचे संगती तरुणोपाय हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा तरण्याचा एकमेव उपाय साधूची संगत आहे पण साधूच्या नजरेने देव पहा दोन शेर सांगतो ऐकले तुम्ही दुसरं काही येत नाही म्हणून तेच सांगतो पहिला शेर नजर से नजर आना नजर न लगे नजर से नजर आना नजर न लगे नजर ऐसे आना नजर आना लगे दुसरी गोष्ट एका रिक्षात वाचलं होतं काय त्या रिक्षावाल्याचं प्रेम असेल देव जाणे तू देख या ना देख तू देख या ना देख तेरे ना देखने का मुझे कोई गम नहीं तेरे ना देखने की अदा भी तेरे देखने से कम नहीं बघा तुम्हाला जमलं तर विठ्ठल त्याने आरशात लिहिलं होतं तुम्ही नजरेत लिहा एवढाच फरक आहे त्या नजरेने देव पहा देव पाहण्याची नजर आपल्याला साधू देत आहेत ज्ञानोबा सांगतात मी पाहिलंय त्या देवाला पाहिलं हरी पाहिला रे हरी पाहिला देव पाहिला पण तो पाहिल्याशिवाय सुख होत नाही त्याचं उत्तर आहे एक स्वप्नातलंही दर्शन आहे मूर्तीतलंही दर्शन आहे आणि सर्व भूतातलं दर्शन आहे हे विशेष दर्शन सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी जे बुद्धिस्पुरे अहर्निशी ते वस्तुगामी अर्जुना मी नसे ऐसा कवन ठावसे परिप्राणियाचे दैव कैसे न देखती मा तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा राम का भ्रांतासी कामू विषयावगी वेदेन करिता प्रेरणा सहज विषयावरी वासना आणखी थोडं पुढे जाऊन सांगू का विषय तो त्यांचा झाला आपला राहिला एवढंच फरक आहे विठ्ठल आपला तो विषय व्हावा म्हणून ज्ञानोबा बोलतात बोलायचं कारण एवढंच आहे कुणाच्या तरी संवादातून कुणाच्या तरी संवादाच्या श्रवणातून आपल्याला ते अपेक्षित आहे
अपेक्षा व्हा, हेवा वाटावा म्हणून बोलतायत. नाही तर न बोलताही त्यांना ते मिळेल. मौन गा तुझे राशी नाव, तुझं जन्म नावच मौन आहे. तुझ्याबद्दल बोलावं अशी भाषाच झालेली नाही. पण जर बोलत असेल तर तो का म्हणे माझी कोणी वदविली वाणी, प्रसादा वाचुनी तुमची या विठ्ठला म्हणून बोलतायत. विठ्ठला हॅलो त्यानं बरं आपल्या मैत्रिणीला सांगतात मी ते रूप पाहिलं. कसं आहे मी 2-3 दृष्टांत सांगतो, थांबतो, लक्षात येईल. दृष्टांत क्रमांक 1. देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तोची वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी, तुझी वदने उच्चारी, तुझी वदने उच्चारी, देखिला डोळा बैसला मनी, देखिला डोळा बैसला मनी. देवाने डोळे दिलेत ना, डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडसी नारायण, नासे जीवपण नासे भवरोग, नासे दोन्हीकडे लावायचं, नासे जीवपण नासे भवरोग, जोडसी नारायण जेणे डोळे मुख बोलाया वचन. आणि माणसाच्या डोळ्यात खूप ताकद आहे महाराज, खूप ताकद आहे. आपण सूर्याला पाहू शकत नाही, पण तरी सुद्धा सूर्याचं वर्णन करू शकतो. पण मोबाईल आपण 26 तास पाहू शकतो, 24 तास पाहू शकतो. एवढी ताकद डोळ्याची आहे. आता ते डोळ्याची नजर कमी होईल तो भाग नंतरचा आहे. देखिला डोळा, पण देवाचं दर्शन अद्भुत आहे, अद्भुत. पुतना देवाला मारायला आली होती आणि देव तेव्हा 6 दिवसाचे होते. 6 दिवसाचं बालक रूप होतं. आकाशासारखा निळा रंग, कुरळे केस, धनुष्यासारख्या भोवया होत्या, कमळासारखे नेत्र मिटलेले होते पण कमळासारखे होते, लांब बागदार नाक होतं, डाळिंबासारखे ओठ होते, हनवटी बसलेली होती, शंखासारखी मान होती, गुबगुबीत गाल होते. जरा जरी हसले तरी खळी पडायची, आपल्याला ऑपरेशन करावं लागतं. छाती आणि खांदे असे वर वजनदार होते, छाती भरलेली होती, मोठी होती. एका बाजूला भृगुचरण चिन्ह होतं, एका बाजूला श्रीवत्स चिन्ह होतं, सोनेरी केसाची बट होती, पोट आणि कंबर बारीक होती सिंहासारखी, आणि पोटावर जन्मापासून 3 रेषा होत्या. त्याला त्रिवल्ली म्हणतात. आपल्याला फक्त श्रीवल्लीच माहिती आहे. गंमत आहे. गुडघ्यापर्यंत हात होते, हातापायाचे तळवे लाल बुंद, शंख चक्र ध्वज वज्र अंकुश दिव्य अशी चिन्ह होती. त्या 6 दिवसाच्या बालकाला पुतण्याने पाहिलं. 17,000 पोरं मारली होती येताना रस्त्यात. 84 कोस ब्रज परिसरातली 17,000 पोरं मारली आणि ते कृष्णाला पाहून म्हणते असं लेकरूच नाही झालं म्हणले. अद्भुत आहे, अद्भुत आहे. मारायला आलेली पुतना मारायचं विसरली, मरायचं विसरली. वाक्य ऐका, मारायचं विसरली, मरायचं विसरली. एवढं अद्भुत रूप 6 दिवसाचं होतं. अजून थोडं पुढे जाऊन सांगू. मारायला आलेली पुतना जर मारायचं आणि मरायचं विसरते, त्याच्यावर जे मरतात त्यांची काय अवस्था असेल कधीतरी विचार करा. जे त्याच्यावर मरतात काय म्हणतात. आमच्या मृदांमध्ये गायलं जातं, नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना, नजरों से गिराना ना चाहे जितनी सजा देना, नजरों से जो गिर जाए, नजरों से जो गिर जाए, मुश्किल है संभल पाना, राधे तेरे चरणों की धूल जो मिल जाए, राधे तेरे चरणों की, राधे तेरे चरणों की, राधे तेरे अजून थोडं पुढे जाऊन सांगू. जगाच्या नजरेतून उतरलाच चालेल, स्वतःच्या नजरेतून उतरू नका.
जोपर्यंत स्वतःची नजर कायम आहे तोपर्यंत समोरच्याची ताकद नाही तुमच्या नजरेचा सामना करायची. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. पुतणीने पाहिलं आणि वेडी झाली हो. मारायचं विसरली आणि मरायचं विसरली. आणि गोपिकांच्या बद्दल तर असं म्हटलंय, तोची वदनी उच्चारी, तोची वदनी उच्चारी. उदाहरण क्रमांक 2, प्रल्हादासाठी भगवान नरसिंह झाले. आता पुढच्या महिन्यात नरसिंह अवतार आहे. 30 तारखेला, एप्रिलच्या 30 तारखेला नरसिंह परमात्मा खांबातून प्रकट झाले. हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं, त्याला मारून टाकलं. कोणाची हिंमत होईना पुढे जायची. जे आजपर्यंत देवाचा धावा करत होते, त्राहे 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 मज कृपा दृष्टी पाहे, ते कोणी पुढे जाईना. एकाने सांगितलं, लक्ष्मीला बोलवा, त्यांच्या पत्नीला बोलवा. बुवा किती तापट असला तर बाई पुढे चालत नाही, तो गप्प बसतो. हा, बाहेर खूप आवाज असेल त्याचा, पण घरी हलो नये चालू नये सैरा वैरा बोलू नये. काय गंमत आहे, काय ताकद असते. नाही कळलं तर उलट सांगतो. बरेच कीर्तनकार कीर्तनात छाती टोकून म्हणतात, देव ठेविल तैसे राहावे, देव ठेविल तैसे राहावे. घरी गेल्यावर देवी ठेविल तैसे. विठ्ठल 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 विठ्ठल. एका विलंटीत एवढी ताकद आहे. बोला. बुवा बाहेर वाघ असेल पण घरी वाघमारे आहेत. विठ्ठल 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 विठ्ठल. ते पूज्य मुरारी बापाने एक दृष्टांत सांगितला होता की असंच सार्वजनिक गेट टुगेदर कार्यक्रम होता. 10वीची बॅच सगळी भेटली. सगळे सूट बूट ऐटात आले होते. पत्नी परिवार असं आले होते. मुलं बिलं सगळ्यांची भेट होत होती. एकाची पत्नी अशी गेटवर उभी होती. काय कोणाशी बोलत होती काय माहिती. तिने फक्त नवऱ्याला असं बोटाने खुणवलं, असं नुसतं बोट हलवलं आणि खुणवलं आणि हा धावत गेला तिकडे. तो म्हणतो, काय ग? ते म्हणले, काही नाही. अगं तुम्हाला बोलवलं? मी कुठं बोलवलं? तू बोटाने असं खुणवलंस ना. हा म्हणले, बोटात किती ताकद आहे हे दाखवत होते हिला. विठ्ठल बोटात ओठात आणि नजरेत खूप ताकद असते. कळलं तर बरं होईल. याला मराठीमध्ये तेरी चूप मेरी चूप म्हणतात. विठ्ठल नाही कळलं तर उलट सांगतो. असे कितीतरी महाराज आहेत, त्यांनी जर नारळ घरी नाही नेलं तर त्यांची चटणी होते. काय ताकद असेल. हलू नये चालू नये. लक्ष्मी आई साहेबाला बोलवलं. लक्ष्मी साहेब आल्या पण भगवंताच्या जवळ गेल्या. त्यांना माहिती आहे देवाला कसं बोलायचं. त्या हाक मारत गेल्या, अहो अहो शांत व्हा, अहो शांत व्हा. पण भगवंत रागावलेले होते. कारण माझ्या भक्ताला आजपर्यंत कोणी सांभाळायला आलं नाही. मीच अनेक वेळा सांभाळलं. फक्त त्याच्याबद्दल बोलता, त्याच्यासाठी अवतार घ्यायला लावता. लक्ष्मी साहेब घाबरल्या ते 11 विक्राळ रूप पाहून, डरकाळी ऐकून. आणि मग नारदाने म्हणाल्या, अहो अहो हे माझे पती नाहीत. माझे पती कसे आहेत? शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम विश्वाधारम गगनसदृशम मेघवर्णम शुभांगम लक्ष्मीकांतम कमलनयनम योगिभिर्ध्यानगम्यम वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथ. आमचे मालक असे आहेत, त्यांना पाहिल्यावर भीती जाते. आणि ज्याला पाहून भीती वाटत असेल ते आमचे मालक नाही, असं तिने सांगितलं. काय काय भाषा, काय रूपाचा अधिकार असेल, काय देवाचं सौंदर्य असेल. मग शेवटी नारद म्हणाले, अरे एक काम करा, ज्याच्यासाठी देव आले त्याला पाठवा. प्रल्हादाला पाठवलं. प्रल्हाद धावत गेले, भगवंताच्या पुढे दंडवत केला. भगवंताने उचलून घेतला. नाम प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नर हरी उचलून घेतला कडीवरी भक्त सुखी निवाला. उलट देवत प्रल्हादाला सांगायला लागले, प्रल्हादा मला माफ कर, मला यायला उशीर झाला. काय गंमत आहे पहा ना. आणि प्रल्हादाने भगवंताची स्तुती केली. मग तेच रूप भगवंताचं, तेच रूप. अजून थोडं बाजूला जाऊन सांगतो. तुम्ही 12 तास काम करा, 18 तास काम करा. घरी आल्यानंतर तुमच्या लहान लेकराला, तुमच्या नातवाला पाहून जर तुमचा थकवा जातो, तुमचा शीण जातो, तर देवाला पहिल्यावर भाग गेला, शीण गेला होणार नाही का? तुकोबारीचा झाला आपला होणार नाही का? जर होत नसेल तर नजर नाही. विठ्ठल दृष्टांत क्रमांक 3. अजून एक दृष्टांत.
परळीच्या चांदणी चौकामध्ये रामकृष्ण परमहंस उभे होते खाली, आणि सज्जा नाम गॅलरीमध्ये एक वेश्या स्नान करून केस सुकवत होते, टॉवेलच्या द्वारा केस झटकून सुकवत होते. तिच्याकडे पाहून रामकृष्ण परमहंस हसायला लागले. तिने पाहिलं, माझ्याकडे बघून हसतात, इकडे तिकडे पाहिलं कोणीच नाही, खालचं एकच व्यक्ती आहे, मी पण इकडे एकटीच आहे, मलाच पाहून हसतायत. पुन्हा बऱ्याच वेळा हसतायत म्हटल्यावर तिला प्रश्न पडला. केस गुंडाळली, खाली आली, नमस्कार केला. बाबा, वयाने माझ्या वडिलांच्या आजोबाच्या वयाचे आहात, पवित्र वारकरी वेश दिसतोय, कपाळावर केशरी गंध आहे, गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे, चेहऱ्यावरची आभा शोभा प्रभा सांगते तुम्ही वासनांध नाहीयेत, तुम्ही द्वेष मत्सर करणारे नाहीयेत, पण तुम्ही हसताय माझ्याकडे पाहून, माझं काय चुकलं सांगा? मी फक्त स्नान केलं, केस सुकवते, काय चुकलं सांगा ना, काय चुकलं? तिच्या हातावर टाळी देऊन हसायला लागले. आणि तिला स्पर्श झाल्यानंतर तिलाही जाणवलं ना, स्पर्श झाल्यावर जाणवलं की हा स्पर्श वासनांध व्यक्तीचा नाही, हा ब्रह्मरस गोडी तयासी फावली, वासना निमाली समूळ ज्याची, नाही त्या विटाळ अखंड सोवळा उपाधी वेगळा जाणीवे. हे तिच्या लक्षात आलं. जगातल्या प्रत्येक स्त्रीला जन्मताच अशी एक नजर आहे की कुठला पुरुष आपल्याला कुठल्या नजरेने पाहतो हे तिला कळतं, सांगावं लागत नाही. ती तर वेश्याच होती, तिने अनेक नजरा पाहिल्या होत्या. वेश्या भोगी कवडा वेचे, मग दारही चेपूनही तिचे, पुढे टिंब 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 विठ्ठल 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 त्यांनी हात जोडले, सांगितलं देवी, देवी हाक मारली, देवी हाक मारली. आपली संस्कृती स्त्रियांना देवी श्रीमती म्हणते, बाहेरची संस्कृती लेडीज अँड जंटलमन म्हणतात. काय गंमत आहे. देवी, मी या काली मंदिरात पुजारी आहे आणि मी दररोज काकडा करतो आणि दररोज काकड्यात म्हणतो अनंत अवतार घेशी भक्ता कारणी, अनंत रूपे अनंत वेशी देखील मी त्याशी, अवताराची राशी हे दररोज म्हणतो. या काली मातेने मला सर्व रूपात दर्शन दिले, अगदी बाल तरुण वृद्ध सर्व रूपात दर्शन दिले, मातृ रूपात दर्शन दिले, पण तिला कुठल्या तरी रूपात सौंदर्य कमी पडलं असं मला वाटत नाही. आणि ते कमी पडलेलं सौंदर्य सुद्धा जेव्हा ती तुझ्या रूपाने गॅलरीत मला दिसली तेव्हा मला असं वाटलं माझ्या आईला तुझंही रूप घ्यावं असं वाटलं. एवढ्या एका वाक्यात तिच्या डोळ्यात पाणी आलं. तिने सांगितलं, अरे बाप रे, केवढा मोठा गैरसमज होता या बाबाबद्दल माझ्या मनात. पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, आजपासून दुकान बंद. खेचराची आमना आणीन सात्विकाचा पाना, श्रवणा सवे सुमना समाधी जोडे. ऐकल्या बरोबर वेळी झाली. याला दर्शन म्हणतात. विठ्ठला ही दृष्टी आहे महाराज, ही दृष्टी आहे. शास्त्रात दृष्टी सृष्टी दृष्टीवाद आहे, पण संतांना एकच दृष्टी आहे, भगवत दृष्टी, एकच दृष्टी आहे. भरला घनदाट हरी दिसे, सर्वा घटी राम, देहादेही एकच दिसते त्यांना. एक हरी आत्मा, जीव शिव समा, एकच दिसतंय. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निधान, सर्वा घटी पूर्ण एक नांदी. ही बाटली आहे, हिचं झाकण उघडलं, ती बाटली कलंडली, पाणी सांडणार आहे. सांडलेलं पाणी खालारा धावे, पाणी खाली धावणार आहे. पण धावणारं पाणी समोर जर एखादा खाच खळगा आला तर त्याला भरल्याशिवाय जाणार नाही, त्याला डावलून किंवा वळसा देऊन जाणार नाही. हे पाण्याला कळतं, देवाला किती कळत असेल. विठ्ठल ही नजर देण्याचं काम ज्ञानोबारे करतात. ज्ञानोबारे आपल्या सखीला सांगतात, अशी निर्विकार निरागस दृष्टी, या दृष्टीचं नव्हे भक्ती. या भक्तीच्या दृष्टीने मी त्याला पाहिलं, ज्ञानाच्या दृष्टीने ओळखलं. ओळखिला हरी धन्य तो संसारी, वर्णन आहे. ओळखिला हरी साठविला पोटी, होता त्याची भेटी दुःख कैचे, मग सुख झालं. विठ्ठला ही जी ज्ञानोबारायची नजर आहे, त्या नजरेतून ज्ञानोबाराय बोलते.
आणि आपल्या सखीला सांगतात मला सुख झालं. कुणाचं सुख झालं? मी त्याचं रूप पाहिलं. मी पहिल्या चरणात सांगितलं. रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, रूप पाहता लोचनी, लोचनी, रूप पाहता लोचने, लोचने, रूप पाहता लोचने, रूप पाहता लोचने, लोचने, रूप पाहता लोचने, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजनी, साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल बरवा, बरवा, तो हा विठ्ठल बरवा, रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, रूप पाहता लोचने, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने, सुख झाले ओ साजने. एकच दृष्टांत सांगतो, थांबतो. ज्ञानोबा सांगतात मी ते रूप पाहिलं. राजस सुकुमार ते रूप पाहिलं. मदनाचा पुतळा तासाम आविर्भूत शौरी स्मयमान मुखांबुजा पीतांबरद्रस्त्रग्वी साक्षान मन्मथ मन्मथ. भागवतात भगवान श्रीकृष्णाचं वय 125 वर्षाचं सांगितलं. पण ते 125 वर्षाचे सुद्धा 16 वर्षाचे दिसत होते. रामायणात रामाचं वय 11,000 वर्षाचं सांगितलं. ते 11,000 वर्षात सुद्धा 16 वर्षाचे दिसत होते. आपले 16 वर्षाचे बघा, गोळा करून आणावे लागतात. काय गंमत आहे. काय रूप असेल ते, काय रूप असेल. आपण दररोज प्रयत्न करतो सुंदर दिसावं म्हणून. देवानेच एकदा आरशात पाहिलं स्वतःला, तेव्हा देवच वेड झाली, मी एवढा सुंदर आहे, राधा माझ्यावर एवढी का भाळली असेल. आणि देवाच्या अंगावरचे दागिने स्वतः धन्य म्हणून घेतात की आम्ही देवाच्या अंगावर आहोत. ही गंमत आहे. आणखी एक सौंदर्य सांगतो. काय काय सुंदर असेल ते. मदन म्हणतात श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी भुलोणी झाली वेडे, मदन पोटा आली बापुडे. सगळ्यात सुंदर मदन आहे देवांमध्ये. आणि मदन सगळ्या जीव दशेतल्या जीवकोटीतल्या जीवाला भुलवतो. त्याला शरीर नाहीये, पण महादेवाने त्याला जाळलं एकदा. अनंग रंग सागरम नमामि कृष्ण नागरम.
त्याला शरीर नाही ठेवलं, पण त्याच्या पत्नीने प्रार्थना केली, पण माझ्यासाठी तरी माझ्या पतीचं शरीर मला पाहिजे, मला त्याची सेवा करता आली पाहिजे, किमान त्याला मिठी तर देता आली पाहिजे. अदृश्य व्यक्तीला कशी मिठी देणार मी, त्याचं काय सुख मला मिळणार आहे. ठीक आहे म्हणाले. द्वापाराच्या शेवटी कलियुगाच्या आरंभी कृष्ण अवतारामध्ये तुझा मुलगा प्रद्युम्न म्हणून तुला मिळेल असं सांगितलं. आणि जेव्हा मदन रासक्रीडेमध्ये देवाला वेड करायला आला, वसंत ऋतू घेऊन आला, शब्द स्पर्श रूप रसगंध पंचविषय घेऊन आला, त्याची पत्नी घेऊन आला, हा सगळा परिवार घेऊन आला. अर्धा पावसाळा संपला होता, कोजागिरीची पौर्णिमा होती, आणि तेवढ्या रात्री एवढं सगळं सौंदर्य नटवलं. त्यांनी विचार केला एवढ्या गोपिका आहेत, एकापेक्षा एक सुंदर आहेत. 16,108 पत्न्या होत्या देवाला, एकीची ताकद नव्हती देवाला बोलवायची, पण सगळ्या देवाच्या बाबतीत वेड्या होत्या, हे तितकंच खरं आहे. रावणाला 80,000 बायका होत्या, तरी सुद्धा सीतामाईचं सौंदर्य ऐकून वेडा झाला होता. विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. भोगी लोकांचं सौंदर्यावर प्रेम असतं आणि योगी लोकांचं स्वरूपावर प्रेम असतं, इतकं फरक आहे. भगवान श्रीकृष्णाला पाहिलं त्यांनी, 8 वर्षाचे होते, आणि त्यांचं जे दिव्य स्वरूप पाहिलं. इति गोप्य प्रगायन्त्य प्रलपंत्य चित्रधा रुद्र सुस्वरराजन कृष्ण दर्शन लालसा. केवळ कृष्णाच्या दर्शनाशी रडणाऱ्या त्या गोपी, आणि त्यांचं रडणं थांबलं, त्यांना कृष्णाने दर्शन दिलं, आणि ते रूप पाहिल्यानंतर साक्षात मनमथ मनमथ, तुमच्या आमच्या मनाचं मंथन करतो त्याला मनमथ म्हणतात. मदन मनमथ मनमथ. जय जय देवैक रूप अतिकृत कंदर्प सर्प दर्प भक्त भाव भुवन दीप तापाप. जय जय देव अद्वितीय परम परिणतोक मेक प्रिय. हे वर्णन नाही ना बरेच 10व्या 18व्या अध्यायात, हे ओव्या बघून घ्या, लक्षात घ्या. वेडा झालो मदन. त्याने ठरवलं महादेवाने मला जाळलं ते बरं केलं, आज मला जन्म घ्यायला जागा सापडली. साक्षात मनमथ मनमथ. आपलंही मन तसंच आहे, नुसता भज्याचा वास आला तर दिंडी वळते महाराज, बाकी काय घेऊन बसला. विठाला किती आपलं मन लाचार आहे. म्हणून कुठेही नाक खुपसत जाऊ नका. नाक निरपेक्षता हेच नाक आहे. रामायणामध्ये, भावार्थ रामायणामध्ये रामाचं निरपेक्षता हेच नाक आहे. परमार्थ निरपेक्ष पाहिजे. अनपेक्ष सुचिर दक्ष उदासीनो गतव्यता सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्त समे प्रिय. ही गंमत आहे, ऐकायला बरं वाटतं, जगायला काहीतरी लागतं. उदाहरण सांगतो, थांबतो, माझी वेळ संपत आली, पुढचं येत नाही समजा, काय हरकत नाही. मेवाडच्या मीरा राणी कोणीतरी महात्म्याकडून ऐकलं मी. राजकुमारी सुंदर होते. लोग कहे मीरा हो गई बावरी, बाप कहे कुलनासी रे, मैं तो अपने नारायण की हो गई आप ही दासी रे. पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे, पग घुंघरू बांध मीरा नाची रे. त्या मीरा राणीला सांभाळायला एक दाई होत्या, दाई. आणि त्या दाईचा एक मुलगा तारुण्यात आला होता, आणि त्या तारुण्यात आलेल्या मुलाने मीरा राणीला पाहिलं आणि ठरवलं लग्न करीन तर हिच्याशीच, नाही तर जीव देईल. 8 दिवस झाले, मुलाने स्वतःला घरात कोंडून घेतलं. आई विचारते, बाळा काय झालं? काही तुझ्या मनासारखं जेवण नाही, मनासारखं काम नाही का, पगार नाही, कोणी काही बोललं, कोणी रागवलं? मी काही बोलले असेल तर सांग. तुझे वडील गेल्यापासून तळ हाताच्या फोडासारखं जपलं तुला, हाडाची काढं रक्ताचं पाणी करून तुला वाढवलंय, आणि तू अन्न पाणी घेत नाही, मला कसं अन्न गोड लागेल? आई मला जगायचं नाही. बाळा असं बोलू नको, मी तुला पाहून जगते, तुला पाहून जगते. त्याने सांगितलं आई मला लग्न करायचंय. मग चांगली गोष्ट आहे बाळा, मलाही नातवंड पाहिजे आहेत. सांग ना, कुठं मुलगी पाहिलीस का? हो. सांग मग कोण आहे? आई तू जिची सेवा करते ती मीरा राणी दासी, मला तिच्याशी लग्न करायचंय. ती जर भेटली नाही तर मी जीव देईन. ऐकल्यावर म्हातारीला अटॅकच आला, कारण मीरा राणी राजाची मुलगी, आणि आपण कहा गंगू तेली कहा राजा भोज, आपण कुठं, आपण सेवक आहोत. ती आपल्या घरी कशी येईल? पण एक आनंद वाटला, एवढे वर्ष जन्मापासून तिची सेवा करते,
मला ती नाही म्हणणार नाही बा. माणसं आपलं भजन असं वापरतात. विठ्ठल 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 भजन खाली भोगावरी हे चालत नाही. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ झाला पद्मनाभ सेवारुणी. निष्काम भजन पाहिजे, निष्काम. म्हणून एकांतात भजन करा. थोडं बाजूला जाऊन सांगतो. आमचे गुरुजी सांगतात एकांतात भजन करा. सगळे झोपल्यावर भजन करा किंवा सगळे झोपेतून उठायच्या आधी भजन करा. तुम्ही भजन करताय कोणाला कळूच देऊ नका. तुम्ही पैसे बेडरूम मध्ये मोजता की हॉलमध्ये मोजता? जर तुम्ही पैसे हॉलमध्ये मोजले तर तुमचे हाल आहेत. जसे पैसे बेडरूम मध्ये मोजता तसं भजन पण न कळत करा. भजन करता कोणाला कळूच देऊ नका. गेली म्हातारी काही दिवस काम करताना तिच्या हातून चुका व्हायला लागल्या. माणसाचं मन ठिकाणावर नसेल तर चुका होतात. मीरा राणीने पाहिलं, हात धरला. आई, माझ्या आईपेक्षा तुमचं माझ्यावर जास्त प्रेम आहे, लक्ष आहे. 4 दिवस पाहते तुमचं लक्ष नाही. काहीतरी चुकतंय. तुम्हाला कोणी काही बोललंय, कोणी रागवलंय, काही मागितलंय, तुमची तब्येत ठीक नाही, काही पैशाची अडचण आहे. जीव द्यायचा असेल तरी मी जीव देईन. माझ्या ठाकूरजीची कन्हैयाची शपथ घेऊन सांगते तुमचं दुःख दूर करेन. हे ऐकल्यावर म्हातारीला बळ आलं. म्हातारीने पाय धरले. ती म्हणते आई हे काय करता? हातात हात धरला. असं करू नका. काय पाहिजे? काही नाही म्हणले. माझ्या मुलाने तुला कुठं पाहिलं माहीत नाही आणि म्हणतो लग्न करीन तर तुझ्याशीच, नाही तर जीव देईन. 5 दिवस झाले उपाशी झोपलाय. कसं? हरकत नाही आई, मी तुला वचन दिले ना, जा उद्या सकाळी त्याला पाठवून द्या. काकडा झाला की मी लग्न करीन. म्हातारी धावतच सुटली, थांबलीच नाही. डबल इंजिन लावलं. पोराला सांगितलं उठ उठ आंघोळ कर. मीरा राणीने तुला सकाळी काकडा झाल्यावर बोलवलंय, तू याशी लग्न करणार आहे. हे ऐकल्यावर त्याला काही झोप लागली असेल. न कळे दिवस की राती. नुसता फोनचा रिप्लाय आला ना तरी झोपत नाही माणसं. इथं प्रपोजल मान्य झालंय. विठ्ठल 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 वेडे झाले लोक. पुण्यात माझ्या शेजारी बसलेला मनुष्य बोलतोय, लोणावळ्यापर्यंत बोलत होता. एक अक्षर ऐकायला येत नव्हतं. एक अक्षर. काय भाषा असेल? मौन गा तुझी राशी ज्ञानदेवा मौन. माझ्या बरोबर विद्यार्थी होता. तो म्हणला भाऊ पुण्यापासून बोलतोय लोणावळ्यापर्यंत 1.5 तास बोलतोय, एक अक्षर ऐकायला येत नाही. म्हणलं बोलू दे, लग्नानंतर त्याची बोलती बंद होणार आहे. आपण आता फक्त मजा बघायची. नंतर हे लग्नानंतर टाळ्या का वाजवतात? बरं झालं तुझंही वाटोळ झालं आमच्यासारखं. विठ्ठल 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 विठ्ठल. मीरा राणीने बोलवलं म्हटल्यावर पहाटे 4लाच हजर. आंघोळ बिंगोळ केली, शेरवानी मोजडी बिजडी अत्ताराचा फाया भिया लावून गुलाबाचं फुल घेऊन हजर पाटील तिकडं. मीरा राणीने पाहिलं, ओळखलं. तू दाईंचा मुलगा आहे? हो. तुला माझ्याशी लग्न करायचंय म्हणले. हो. माझ्यात असं काय पाहिलं तू माझ्याशी लग्न करायला? तो म्हणला तुझ्यासारखी सुंदर स्त्री त्रिभुवनात नसेल. तू म्हणजे त्रिभुवनात फिरलंय कधी? तुला माहिती त्रिभुवन कुठे? लोक म्हणतात म्हणून बोललो. सहज आठवले म्हणून पाठवले, दुसरं काय नाही. बोल. तिने सांगितलं माझ्यापेक्षा जर सुंदर काही दिसलं तर तू त्याला धरशील की मला धरशील? ते म्हणलं मी तुला सोडणारच नाही, 50 जन्म तरी सोडणार नाही. बा, प्रेमाची भाषा अशी असते. आणि सध्याच्या काळात प्रेम कमी झालंय, प्रेम जास्त वाढली आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. मीरा राणी सांगितलं मी लग्न करायला तयार आहे. हे ठाकूरजी समोर बस. हातात चिपळ्या दिला, विणा दिला, एक तारी दिली आणि सांगितलं भजन कर. 7 दिवस भजन कर. 8व्या दिवशी काल्याचं कीर्तन झालं की आपण लग्न करू. तुम्हाला 7 दिवस नाही, महिनाभर भजन करेन. तुझ्यासाठी काय म्हणले, तुमच्यासाठी काय. पण अरे काय अभ्यास करून येतात लोक. परवा त्या नाशिकच्या एका गाडीवर वाचलं, दिवसा वाघीण रात्री नागिन म्हणा. कुठं सुस्त देव झाली. महाराज भजन सांगितलं. जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण हरी बोल, जय जय राधा रमण, जय जय
त्याला जड गेला, रात्र जड गेली. दुसरा दिवस त्याचं मन हळूहळू त्याच्यामध्ये रंगायला लागलं. या मनाची एक निके जे लावली या गोडी ठाई सोखे, म्हणून अनुभव सुखाची कौतिके दावीत जाई दे. तिसऱ्या दिवशी तर इतका रंगला. तिसऱ्या दिवशीच्या रात्री, चौथ्या दिवशीच्या पहाटी भगवान श्रीकृष्णाने एक झलक दाखवली. तुझे श्रीमुख सुंदर, कुसुम शुभ कांती नागर, तासे पितांबर मनोहर, पाहुनी भूल पडली करुणा घना, मुरली नको वाजवू मन मोहना. वेडा झालो. 7 दिवस कसे गेले पत्ता नाही. 8व्या दिवशी मीरा राणी आल्या. त्याच्या हातातला विणा एक तारी घेतली, चिपळ्या घेतल्या, त्याच्या हातात एक हार दिला, आपल्या हातात हार घेतला. चल आपल्याला लग्न करायचंय. लग्न करायचं म्हटलं, त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्यांनी मीरा राणीच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, अगं माझं लग्न झालंय. तुझं लग्न झालंय? हो. त्यांनी सांगितलं, तुझं ज्याच्याशी झालंय ना, माझं त्याच्याशीच झालंय. मी भाग्यवान आहे, तू माझं लग्न याच्याशी लावलंय. तिच्या पायावर डोकं टाकलं आणि माझं लग्न झालं सांगितलं. बस आता मला तुझ्याशी लग्न करायची गरज नाही, तुझ्यापेक्षा सुंदर आहे, तुझ्यापेक्षा सुंदर. सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी, सुख झाले वो साजनी. एवढा देव सुंदर आहे, एवढा देव सुंदर आहे. अजून 1-2 वाक्य सांगतो. 5-10 मिनिटं तुमची जास्त घेतो, थांबतो. पुढे येत नाही समजा, काय हरकत नाही. एक वाक्य असं सांगतो, लक्षात घ्या. आंधळ्याला डोळे आहेत का दृष्टी आहे? आंधळ्याला डोळे आहेत का दृष्टी आहे? आंधळ्याला डोळे, दृष्टी नाही. धृतराष्ट्राला डोळे आहेत, दृष्टी. दुर्योधनाला डोळे आणि दृष्टी दोन्ही नाही. कळलं का? असतं तर कृष्ण कळला असता. अर्जुनाला डोळे पण आहे, दृष्टी पण आहे. सखेती मत्वा प्रसवम यदुक्तम, हे कृष्ण हे यादव हे सखेती अजान